पाखराशी प्रीत जडता भरारलो त्याच्या सवे, फूल फुलता सावरीचे गातसे त्याचेच गाणे. रात्र सरता जाग यावी सूर त्याचे ओळखीचे, शिशिरातही रानभरी इंद्रधनु भिरभिरते. सूर त्याचे सूर माझे प्रेमरंगी नाहले, अर्थहीन आयुष्याचे अर्थपूर्ण गीत झाले. नमस्कार. स्वछंद प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे उपक्रमाअंतर्गत आजचे आपले पाहुणे आहेत श्री किरण पुरंदरे, ज्यांना आम्ही किका म्हणून संबोधतो. निसर्ग वेडा असे म्हणून घेणारे किका गेले 40 वर्ष पक्षी निरीक्षण व निसर्ग संवर्धन करत आहेत. त्यांना वसुंधरा पुरस्काराने गौरवले गेले आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक निसर्ग संबंधित उपक्रम ते राबवतात. कापशीची डायरी, मुठेवरचा धोबी, सख्खे शेजारी अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. सखा नागझिरा व आभाळ वाटेचे प्रवासी ह्या त्यांच्या पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. आपण ज्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर कवितेनी केली ती कविता सुद्धा काकांचीच. तर भेटूया आजच्या आपल्या पाहुण्यांना. आणि हो, एपिसोड शेवटपर्यंत बघायला आणि पक्ष्यांच्या आवाजाची जादू अनुभवायला विसरू नका. या विशेष भागासाठी विशेष सहाय्य केलं आहे ते श्रीयुत किरण आंबर्डेकर यांनी. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असूनही निसर्गाशी नातं जोडलेल्या या व्यक्तींचे मनपूर्वक आभार. किका, जर आपण सुरुवात करायला गेली तर नागझिरा म्हणजे ऍक्च्युली कापशीची डायरी इथपासून चालू करून आज तुम्ही सेतू उपक्रमापर्यंत येऊन तुमचा प्रवास थांबलाय, सध्या विसावलाय म्हणायला हरकत नाही. तर मला थोडा छोट्या ब्रीफ मध्ये सांगू शकाल हा प्रवास तुमचा कसा झाला? 32 वर्षाचा हा प्रवास आहे, पण मला थोड्याशा वेळात सांगू शकाल का? कापशीची डायरी हे जे पुस्तक होतं त्याची संकल्पना अशी होती की पुण्यामध्ये विठ्ठलवाडी नावाची एक एरिया आहे, तिथे मी राहत होतो. विठ्ठलवाडी म्हणजे मुठा नदीच्या काठावरती राहत होतो. बरोबर. आणि मग तिथे मी फिरत असताना वेगवेगळे पक्षी बघायचो, त्यांची निरीक्षणं करायचो आणि ते टिपणं करायचो, त्याची लिहून ठेवायचो. आणि मला खूप अशी बारकाईने टिपणं करायची सवय लागलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पक्षी मी किती वेळ पाहिला हे मी डायरीमध्ये लिहून ठेवायचो. किंवा एखादा पक्षी हा आकाशात उडत असताना त्याच्या पंखांची हालचाल कशी व्हायची हे पण मी लिहून ठेवायचो. किंवा कापशी हा जो पक्षी होता तो घरटं बनवताना काड्या गोळा करायचा, तर तो काड्या किती वेळा गोळा करायचा हे मी लिहून ठेवायचो. किंवा तो अधांतरी फडफड करायचा असा आकाशामध्ये, तर अशा वेळेला त्याचं डोकं स्थिर असायचं आणि त्यामुळे त्याची नजर स्थिर असायची. त्यामुळे तो अधांतरी फडफड करताना मग मी पटकन इकडे घड्याळामध्ये बघायचो की बाबा किती सेकंद झाले तो फडफड करतोय. अशा प्रकारचे बारकावे मला टिपायची खूप लहानपणापासून सवय लागलेली होती. आणि हे सगळं बायनॅक्युलर्स वगैरे शिवाय ना? दुर्बीण नव्हती त्यावेळेला माझ्याकडे. आणि ते बघत असताना पक्ष्यांना बघण्याची उर्मी इतकी जबरदस्त होती की मला बाकीचं जग हे असं वजा झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे बाकीचं जगच नाहीये त्या काळामध्ये, अशी माझी मनोवृत्ती तयार व्हायची. म्हणजे मी ओढ्यावरनं उडी पण मारायचो, कधी कधी ओढ्याच्या पाण्यातून पण जायचो, मग कधी कधी झाडावरती पण चढून बसायचो, कधी कधी कापशीच्या मागे धावत जायचो. कधी कधी मला असं वाटायचं की अरे ती गेली गेली गेली. मग त्या पक्षाच्या जवळ जायचं असेल तर कसं जायचं ना, तर तो आकाशातून उडतोय आणि मी इकडून धावतोय. तर त्या वर्तकांची आमराई होती पूर्वी तिकडे. तर हे बाहेरून बघणाऱ्याला हे काहीतरी हा माणूस वेडा आहे किंवा याला काहीतरी झालंय या मुलाला असं सहज वाटलं असतं. तर फार भारावलेले दिवस होते ते. म्हणजे त्याच्या मराठीमध्ये शब्दांमध्ये नाही वर्णन करता. आणि मला असं वाटतं की माझं विश्व जे होतं ते पक्ष्यांचं विश्व होतं. आणि मला असं वाटतं की पक्ष्यांचं विश्व जे होतं ते माझं विश्व होतं. दोघांचं एकमेकांचं विश्व एकमेकांच्या मध्ये असं समरस झालं होतं, एकरूप झालं होतं. एकरूपता आणि समरसता हे 2 शब्द फार महत्वाचे. आपण एखाद्या विषयाशी समरूप झालो, समरस झालो. त्यामुळे इन्व्हॉल्वमेंट या इंग्रजी शब्दाला समरसता असा शब्द वापरता येईल. बरोबर. आपण समरस होतो विषयाशी. तर तसं या कापशीच्या डायरीपासून सुरुवात झाली. आणि मग पुढे अर्थातच इतर पक्ष्यांची पण मी निरीक्षणं करायला सुरुवात केली. आणि ही निरीक्षणं करता करता असं लक्षात आलं की आपल्या परिसरामध्ये जे पक्षी आहेत त्यांचं पण एक जीवन आहे. जसं आपलं एक जीवन आहे तसं त्यांचं पण एक जीवन आहे. तर त्यांचं जीवन त्यांना जगू देणं
हे आपलं कर्तव्य आहे ना. बरोबर नाही का? त्यांचं जीवन त्यांना जगू देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग आपल्याला जर का त्यांचं संरक्षण करता येत नसेल तर निदान एवढं तरी आपण करू शकतो की त्यांचं जीवन त्यांना जगू देऊ, एवढं तरी आपण करू शकतो. म्हणजे काय करता येईल आपल्याला, तर मग हळूहळू त्यांच्या निरीक्षणातूनच उलगडा झाला हा. तर उदाहरणार्थ माझ्या असं लक्षात आलं की जुनी झाडं ही फार महत्वाची आहेत पक्ष्यांसाठी. आणि या जुन्या झाडांकडे माणूस फार वेगळ्या नजरेने बघतो आणि पक्षी फार वेगळ्या नजरेने बघतात. माणसाला असं वाटतं की झाड जुनं झालं म्हणजे ते वृद्ध झालं, ते खराब झालं, ते वठलं, त्याचा आता आपल्याला काहीच उपयोग नाहीये. म्हणजे माणूस त्या जागी, त्या झाडाच्या जागी नोटा बघतो. बरोबर. आणि पक्षी त्या झाडाकडे एक आसरा म्हणून बघतात, नाही का? आणि एखादे आजोबा असतात आणि त्या आजोबांच्या आसपास त्यांची नातवंड खेळत असतात, पतवंड खेळत असतात. मधूनच त्यांचा मुलगा तिथे येतो, तोही त्यांच्या शेजारी येऊन बसतो. आणि मग थोड्या वेळाने असं एक खेळीमेळीचं कौटुंबिक दृश्य दिसायला लागतं की ज्याच्यामध्ये आजोबा हे सेंटर ऑफ ऍक्टिव्हिटी असतात आणि त्यांच्या भोवती सगळा गोतावळा जमलेला असतो. बरोबर. मला ही सगळी जुनी झाडं तशी वाटतात, आजोबांसारखी. अगदी वटवृक्ष आपण आजोबांच्या अशा दृष्टीनेच बघतो. तर त्यामुळे ही सगळे पक्ष्यांचा गोतावळा, किड्यांचा गोतावळा, प्राण्यांचा गोतावळा, फुलपाखरांचा गोतावळा, हे सगळं घेऊनच ही झाडं उभी राहिलेली असतात. खरंय. आणि त्यांना वाचवणं म्हणजे आजोबांना वाचवण्यासारखं आहे ना. पण त्यामुळे मला कापशी का निवडलात तुम्ही, हा पक्षी का? नाही, काय झालं माहितीये का की हा पक्षी एक विचित्र पद्धतीने शिकार करतो. बर. तर तो असा हॉवरिंग करतो आकाशामध्ये. अच्छा. म्हणजे तो आकाशामध्ये साधारणपणे एक 100-200 फुटांवरती जातो आणि पंखांची फडफड करत राहतो अशी. आणि पंखांची फडफड करता करता त्याचं डोकं जे असतं ते स्थिर असतं, त्यामुळे त्याची नजर स्थिर असते. त्यामुळे एकदा तिने बघायला सुरुवात केली की त्याला कॉन्सन्ट्रेट करता येतं, खाली बघता येतं. बर. तर मला कळायचंच नाही की हे काय आहे. आणि इतकी कमालीची उत्सुकता होती पक्ष्यांच्या बद्दल की काही दिसलं की लगेच मशरूम्स उगवायच्या प्रश्नांच्या डोक्यामध्ये, प्रश्नांच्या अळिंबी उगवायच्या. आणि मग त्या अळिंबी सारख्या अशा हलायच्या. मला वाटायचं की अरे याचं उत्तर शोधलं पाहिजे. तर मग मी असं त्यावेळेला एक एक्सपर्ट होते, त्यांच्याशी बोललो याच्याबद्दल आणि त्यांना विचारलं की काय आहे म्हणून. तर त्यांनी सांगितले की कापशी नावाचा पक्षी आहे आणि त्याची ही शिकार करण्याची पद्धत आहे. आणि मग तो अशा पद्धतीने हॉवरिंग करतो, फडफड करतो आणि जमिनीवरती वावरणारे उंदीर पकडतो, शेतामध्ये वावरणारे उंदीर पकडतो, पाली पकडतो, इतर सरपटणारे प्राणी पकडतो. आणि तो त्याच्यावरती अंगावर जाऊन पडतो, त्या प्राण्याच्या, त्या उंदराच्या किंवा त्या बेडकाच्या, त्या पालीच्या, त्या सरड्याच्या, सापसुरुळीच्या अंगावर जाऊन पडतो. अंगावर जाऊन पडल्यामुळे तो प्राणी काही करू शकत नाही. बरोबर. आणि त्याचे जे पंजे असतात त्याला धारदार नख्या असतात. त्या नख्यांमध्ये तो जायबंदी करतो, त्याला पकडून ठेवतो आणि मग नंतर तो त्याच्या घरट्याकडे येतो त्या पिल्लाला भरवण्यासाठी. कापशी सारखा असं अजून वेगळं कुतूहल निर्माण करणारा कुठला दुसरा पक्षी तुम्हाला असा सांगता येईल आम्हाला? धोबी, मुठेवरचा धोबी. बर. तर धोब्याला आपण परीट म्हणतो. बर. म्हणजे माणूस धोब्याला पण परीट म्हणतो आणि माणूस धोब्याला धोबी पण म्हणतो ना. हो, खरंय. तर हा जो धोबी होता हा मुठा नदीवरती मला दिसला आणि मला फार उत्सुकता वाटायला लागली की हा कसा राहत असेल, हा त्याचं घरटं कसं बांधत असेल. नदीच्या पात्रामध्ये छोटे छोटे दगड असायचे आणि त्या दगडाच्या भोवती गाळ साचायचा, कारण दगडामुळे गाळ अडायचा, पाडायचं आणि मग तिथे गाळ तयार व्हायचा आणि मग त्याच्यामध्ये हा पक्षी झुडपामध्ये घरटं करायचा. तर मला असं वाटायचं म्हणजे एखाद्या दगडामध्ये अडकलेला गाळ आणि त्या गाळामध्ये उगवलेल्या वनस्पती आणि वनस्पतींच्या पुंजक्यामध्ये एक छोटीशी वाटी घरट्याची. अरे बापरे, जमिनीवर असताना पण मग त्याला एवढं सेफ वाटतं का? तो एवढा जमिनीवर, कारण तो त्याचं घरटं लपवतो. बर. घरट्याची जागा फार फार बारकाईने निवडतात पक्षी. बर. आणि त्याच्यासाठी बराच वेळ खर्च करतात.
आणि या जागा निवडण्यामध्ये सौभाग्यवती आणि श्रीयुत या दोघांचाही वाटा असतो. माणसांनी शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखं आहे. कामगिरी वाटून घेत आहेत. हा, आणि माती त्याच्या जास्त लीड घेते जागा शोधण्यामध्ये. बर. आणि मग त्याचं घरटं कसं असेल, घरट्यासाठी तो कोणतं साहित्य वापरतो, कारण मनुष्य वस्तीच्या आसपास घरटं असेल तर घरट्यासाठी जे साहित्य वापरलं जातं ते वेगळं असतं, आणि मनुष्य वस्तीपासून दूर घरटं असेल तर जे साहित्य वापरलं जातं ते वेगळं असतं पूर्णपणे. तर इथे मग मी त्याची यादी केली, कुठल्या प्रकारचं साहित्य हा पक्षी आपल्या घरट्यासाठी वापरतो. तर 52 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची मी यादी केली. आणि आणि मग असं लक्षात आलं की रेडिओची डायल कॉर्ड सुद्धा तो वापरतो घरट्यासाठी. अरे बापरे. अच्छा. आणि काही वेळेला नदीच्या काठावरती घोडे चरायला यायचे त्यावेळेला. बर. तर या घोड्यांचे केस जे असतात ना ते कुंपणामध्ये अडकायचे आणि त्याचे पुंजके असे तयार व्हायचे तिथे. तर या पक्ष्यांनी त्याच्या घरट्याच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणून घोड्याचे केस वापरलेले होते. वा. तर मला काय सवय लागली होती माहितीये का, की घुसायचं सगळीकडे, एकदम आत घुसायचं कुठल्याही विषयाच्या. म्हणजे मग मी ते असं ते त्याला म्हणायचं ना, कुठलाही दगड हा उलटवून बघायचा ठेवायचा नाही, असं म्हणतात ना इंग्लिश मध्ये. बरोबर. लिव्हिंग नो स्टोन अनटर्न्ड. बरोबर. तर तसं प्रत्येक दगड बघायचा मग त्या अभ्यासातला, अशी सवय लागली होती. मग मुठेवरचं धोबी हे पुस्तक त्याच्यानंतर आलं, कापशीची डायरी मग मुठेवरचा धोबी. तर मुठेवरचं धोबी हे काय आहे, तर या धोब्याचं सगळं ऋतुचक्र, जीवनचक्र मी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. बर. मग नर आणि मादी कसे राहतात, नर आणि मादीमध्ये काय फरक आहे, ते जबाबदाऱ्या कशा वाटून घेतात, घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेतात पक्षी. किती छान. मादीवरती सगळं येत नाही किंवा नरावरती सगळं येत नाही. तर अंड्यांची उबवण करायची, त्याच्यानंतर पिल्लांना भरवायचं, पिल्लांचं संरक्षण करायचं, हे सगळं पक्षी दोघेही मिळून करत होते. आणि मी मुद्दाम हा पक्षी का निवडला, तर मला उत्सुकता होती की एवढ्या मनुष्यवस्ती असलेल्या परिसरामध्ये पक्षी स्वतःला जुळवून कसं घेतो. बर. तो स्वतःला ऍडजस्ट कसं करतो, नाही का, त्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे ना. बरोबर. आजूबाजूला झाडं नाहीयेत, आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत, आजूबाजूला माणसं आहेत, तिथे मासे मारण्यासाठी उतरणार आहेत पाण्यामध्ये. नंतर तिथे एक शाईचा कारखाना होता, त्याचं पाणी रंगीत दिसायचं त्या भागातलं. बर. कारण त्याचे जे डाईज होते ते पाण्यामध्ये यायचे. मग मासेमार म्हणायचं की हे पाणी चावतं अंगाला, तर पाणी बोचतं किंवा पाणी खाजतं असं नाही, पाणी चावतं असा शब्द ते वापरायचे. तर हे सगळं काय आहे, या सगळ्याला तो जुळवून कसा घेतो एक पक्षी. मग त्याची पिल्लं कशी मोठी होतात, मग नदीला पूर आल्यानंतर पक्षी कुठे जातो याची मला फार उत्सुकता होती, की जेव्हा त्याचा पूर आल्यावर कुठे जातो हा पक्षी. तर त्याचा अधिवासच नष्ट होतो जेव्हा पूर येतो तेव्हा. बरोबर. कारण नदीच्या पात्रातले छोटे मोठे गोटे किंवा दगड हा त्याचा नैसर्गिक अधिवास आहे ना. बरोबर. तर त्यामुळे तिथे तो राहू शकत नाही पक्षी, जर का पाणी असेल तर. मग तो काय करायचा, नदीच्या पासून आतमध्ये यायचा, ओढ्याच्या बाजूला यायचा. बर. आणि मग तो असा बाहेर दिसायचा, एखाद्या गवताच्या काडीवरती बसलेला दिसायचा, किंवा पुलाच्या कट्ट्यावरती बसलेला दिसायचा, किंवा पुलाच्या कमानीच्या खाली पुलाचं काम अर्धवट ठेवल्यामुळे बांधकाम विभागाच्या लोकांनी लोखंडाचे गज असे बाहेर आलेले दिसत होते. बरोबर. तर ते मी मनातल्या मनात त्या अर्धवट काम करणाऱ्या अभियंत्याला नमस्कार केला आणि त्याचे आभार मानले की तू आमच्या पक्षासाठी एक जागा निर्माण करून. असे बहुतेक तुम्ही पहिलेच आहात. त्यांना धन्यवाद. म्हणजे त्यांनी काम अर्धवट ठेवलं याचा फायदा एका पक्षाला झाला, याच्या स्वप्नात सुद्धा येत नसेल त्या माणसाच्या. मला वाटतं लोक म्हणायला लागतील की म्हणूनच आम्ही कामं अर्धवट ठेवतो, कधीतरी कोणाच्या. आज तुम्ही एक क्लू दिलात त्यांना. आणि दुसरा अजून एक माझ्या मनात असा प्रश्न होता की सध्या लोणावळ्या भागात अमर फाल्कन नावाचा एक पक्षी एकदम त्याच्यामुळे तो हा पक्षी जेव्हा स्थलांतरित करतो, स्थलांतराचं हे त्यांचं कसं असतात नियम पक्ष्यांचे. पक्षी जेव्हा स्थलांतर करतात ना तेव्हा ते
पॉइंट ए पासून सुरुवात करतात आणि पॉइंट बी ला येतात आणि मग पुन्हा पॉइंट ए ला येतात. बर. हा, म्हणजे मुंबईवरनं पक्षी निघाला, पुण्याला आला आणि परत मुंबईला आला. बर. तरच ते मायग्रेशन म्हणतो आम्ही त्याला. अच्छा. हा, नाहीतर मुंबईवरनं पुण्याला आला तर ते स्थानांतर होईल. अच्छा. हा, म्हणजे त्यांचं. हा. ओके. हा, स्थलांतर नाही होणार. बर. स्थलांतर म्हणजे मायग्रेशन, आणि म्हणजे पॉइंट ए टू पॉइंट बी अँड बॅक टू पॉइंट ए. बरोबर. आणि स्थानांतर म्हणजे इमिग्रेशन, असा साधारण अर्थ घेता येईल आपल्याला. म्हणजे बदली आणि आपण जेव्हा स्थलांतरित म्हणतो तेव्हा ती प्रोसेस पूर्ण झालेली असते. अच्छा. स्थलांतरित. पण लोणावळ्याच्या परिसरात दिसणारा हा जो ससाणा आहे तो स्थलांतरित नाहीये, तो स्थलांतरी आहे अजून. अच्छा, इन मिडवे आहे. हा, मायग्रेटरी आहे. अच्छा. मायग्रेटरी म्हणजे स्थलांतरी आणि मायग्रेटेड स्थलांतरित. बर. हा, दोन्हीच्या याच्यामध्ये अर्थ येतो, वेगवेगळा अर्थ आहे जरा. तर पक्षी असे गेले हजारो वर्ष स्थलांतर करतायत आणि ज्या भागामध्ये ते अंडी घालतात, ज्या भागामध्ये ते घरटी करतात, त्या परिसरातून ते साधारणपणे स्थलांतराला सुरुवात करतात आणि आजूबाजूची परिस्थिती सुद्धा स्थलांतर करण्याला कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, टेम्परेचर कमी होतं, व्हिजिबिलिटी कमी होते, दृश्यमानता कमी होते, किंवा त्यांचं फूड त्यांना मिळत नाही. तेव्हा जेव्हा उत्तर गोलार्धामध्ये हिमवर्षाव सुरू होतो तेव्हा त्या भागामध्ये त्यांचं अन्न हे बर्फाखाली झाकलं जातं. त्यांना डोळ्यांना काही दिसत नाही, त्यांना थंडी वाजायला लागते आणि मग आपोआपच ते उबदार प्रदेशाकडे स्थलांतर करतात. आणि हे स्थलांतर गेली हजारो लाखो वर्ष सुरू आहे. साधारणपणे 15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती पक्षी आले. बापरे. हा, आणि पक्षी आपल्याला सिनियर आहेत, आपल्याला ज्येष्ठ आहेत पक्षी. त्यामुळे आपण पक्ष्यांचा आदर केला पाहिजे आपल्या संस्कृतीला अनुसरून. खरंच. तर त्याच्यानंतर हा जो वेडा पक्षी आहे अमूर फाल्कन, हा स्थलांतरी पक्ष्यांचा सम्राट आहे. अच्छा. कारण हा 22,000 किलोमीटर अंतर ओलांडतो. बापरे. तो अमूर रिजन मधून निघतो, संपूर्ण हिंदुस्थान क्रॉस करून मुंबईच्या किनाऱ्यावरनं किंवा गुजरातच्या किनाऱ्यावरनं अरेबियन सी वरनं तो सोमालियामध्ये जातो किंवा केनियामध्ये जातो, टांझानियामध्ये जातो आणि मग तिथून तो दक्षिण आफ्रिकेपर्यंत मजल मारतो आणि दक्षिण आफ्रिकेतून परत तोच मार्ग अनुसरत त्याच मार्गाने, त्याच आभाळ वाटेनी तो उलटा येत 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 आपल्या देशातून परत नॉर्थ ईस्ट इंडियातून मग म्यानमार, मंगोलिया असं करत 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 वरती जातो आणि अमूर रिजन मध्ये तो परत जातो. तर हा असं हे कळलं कसं? हे कळलं कसं तर पक्ष्यांना पकडतात आणि त्यांच्या पायांमध्ये वाळे अडकवतात. अच्छा. जसं आपण बोटामध्ये रिंग घालतो तसं, आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा पक्षी कुठून आला. आता समजा मी एक पक्षी पकडला आणि त्याच्या पायामध्ये वाळा घातला आणि त्याला सोडून दिलं तर त्याला परत पकडावं लागतं. परत पकडल्यानंतरच आपल्याला त्याची स्थलांतराची दिशा कळणार आहे ना. बरोबर. म्हणजे समजा मी मुंबईला पकडला आणि त्याच्या पायामध्ये रिंग अडकवली आणि मला तो लोणावळ्यामध्ये सापडला, तर माझ्याकडे काय लक्षात आलं, मला तो मुंबईवरनं लोणावळ्याला आला एवढं तर नक्की कळलं की नाही. बरोबर. तर अशा पद्धतीने तो मुंबईवरनं लोणावळ्यापर्यंत प्रवास करतो हे या पद्धतीवरनं लक्षात आलं. आणि आता तर काय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना ट्रान्समीटर्स बसवले जातात, लाईट वेट ट्रान्समीटर्स असतात आणि त्याच्यातून साऊंड एमिट होतात आणि ते साऊंड रिसीव्ह करून तो आता कुठे आहे, कुठल्या दिवशी तो कुठे जातोय, कसा प्रवास करतो हे कळतं आणि जवळजवळ दैनंदिन वेळापत्रक कळतं त्याचं. वाह. आणि ते आपल्याला वेळापत्रकानुसार त्याचा नकाशावरती त्याचा मार्ग आपल्याला आखता येतो आणि आपल्याला नकाशावरती त्याचा मार्ग मांडता येतो. हा, आणि मग आपल्याला थक्क करणाऱ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत त्याच्यानंतर, की पक्षी कसं स्थलांतर करतात, पक्षी कसं उडतात, किती लांब पर्यंत जातात, ते कुठे कुठे विश्रांती घेतात, ते कुठे कुठे थांबतात वाटेमध्ये,
त्याच्यानंतर ते काय खातात, ते रिफ्युएलिंग कसं करतात, कारण त्यांना मध्ये थांबून खावं लागतं ना काहीतरी. बरोबर. मग स्थलांतराच्या पूर्वी ते जास्त खातात असं लक्षात आलंय. अच्छा. साधारणपणे त्यांच्या एकंदर आहारामध्ये 25% आहार त्यांचा वाढतो स्थलांतराच्या पूर्वी. आणि ती जी अवस्था असते त्याला इंग्लिशमध्ये हायपरफेजिया असं नाव आहे. बर. हायपरफेजिया म्हणजे टू ईट एक्स्ट्रा फूड टू कन्वर्ट दॅट फूड इनटू फॅट्स अँड स्टोअर दॅट फॅट इनटू युअर बॉडी विच द बर्ड युजेस ॲज फ्युअल ड्युरिंग द मायग्रेटरी जर्नी. ओके. केवढा प्लॅन्ड प्रवास आहे सगळा. हो. आणि म्हणजे अक्षरशः असा विमानाचा जो पायलट असतो की नाही, तो ठरवतो की आपल्याला साधारणपणे किती किलोमीटर प्रवास करायचा आहे आकाशातून. त्याप्रमाणे आपल्या फ्युएलच्या टाकीमध्ये किती फ्युएल आहे आता. मग नंतर तो मध्ये मध्ये चेक करतो की आपला आता 1,500 मैल संपलेला आहे आकाशातला, आपल्याला अजून फक्त 500 मैल प्रवास करायचा आहे. मग माझ्या विमानाच्या टाकीमध्ये किती डिझेल आहे किंवा किती पेट्रोल आहे, जे काय आहे ते इंधन किती आहे याचा तो आदमास घेतो, याचा अंदाज बांधतो तो. एक्झॅक्टली तसंच पक्षी करतात. आणि ते त्यांचं फ्युएल एफिशियन्सी वाढवण्यासाठी, इंटू इन्व्हर्टेड कॉमा फ्युएल एफिशियन्सी वाढवण्यासाठी, कारण हा शब्द कृत्रिम आहे ना, तो पक्षाला लावता नाही येणार, म्हणून मी अवतरणात म्हटलं. तर त्यांची फ्युएल एफिशियन्सी वाढवण्यासाठी ते वाऱ्याचा अभ्यास करतात पक्षी. अच्छा. कोणत्या दिशेने येणारा वारा आपल्याला अनुकूल आहे हे ते बघतात. आणि अशा पद्धतीने वाऱ्याच्या प्रवाहावरती स्वार होतात की त्यांना आणखीन सोप्या पद्धतीने उडता येतं. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना ड्रॅग मिळत नाही. ड्रॅग म्हणजे प्रतिरोध. बरोबर. ड्रॅग वाढला तर एनर्जी जास्त खर्च होणार आहे. एनर्जी जास्त खर्च झाली तर आपल्याकडचा फ्युएलचा साठा संपेल आणि मग आपण एक्झॉस्ट होऊ पूर्णपणे. बरोबर. आणि एक्झॉशन मुळे आपण मरू, पेरिश होऊ, आपण संपून जाऊ. तर अशा पद्धतीने ते हवेच्या करंट्सचा उपयोग करून योग्य ती दिशा कशी मिळवायची, किती उंचीवरनं उडालो की आपल्याला थर्मल्सचा उपयोग होईल. थर्मल्स म्हणजे ऊर्ध्वगामी प्रवाह हवेचे. म्हणजे पृथ्वीवरती जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा पृथ्वीचा सरफेस तापतो. त्यातल्या त्यात दगड जास्त लवकर तापतात बघा. बरोबर. पाण्यापेक्षा दगड जास्त लवकर तापतो किंवा मातीपेक्षा सिमेंटची इमारत जास्त लवकर तापेल. बरोबर. मग हा जो तापलेला सरफेस असतो तिथली हवा हलकी होते आणि मग हलकी झालेली हवा जी असते त्याचा एक मोठा बबल तयार होतो, बुडबुडा. आणि तो अतिप्रचंड बुडबुडा असतो आणि तो हलके 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 असा वर जायला लागतो बुडबुडा. आणि मग त्या बुडबुड्यावरती पक्षी स्वार होतात आणि मग त्यांना विनासायास उडता येतं. आणि मग नंतर त्याचं एक सर्कल करतात आणि असा गिरट्या घालत 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 ते वरती जातात. आणि जेव्हा ते वरती जातात तेव्हा आणखीन त्यांना मराठीमध्ये खूप चांगला शब्द आहे, उचल मिळते. उचल. त्या वाऱ्याची उचल मिळते. तो वारा त्यांना तोलून धरतो आणि तो बुडबुडा जिथे संपतो तिथे मात्र त्यांची पंचायत होते, कारण त्याच्यानंतर ड्रॉप असतो. म्हणजे हवेला खड्डा असतो. जसं रस्त्याला खड्डा असतो तसं हवेला पण खड्डा असतो. बरोबर. आणि म्हणून वैमानिक म्हणतो बघा कधी कधी की तुमचे बेल्ट वगैरे नीट लावा, आता जरा रफ वेदर आहे. तर रफ वेदर म्हणजे कन्सिस्टन्सी हवेची चांगली नसते. बरोबर. हवेची घनता कमी जास्त होते, डेन्सिटी कमी जास्त होते. त्याच्यामुळे विमानाचा थरथर 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 आवाज करतं, त्याचे पंख हलायला लागतात. आणि मग आपण जर का अशा खिडकीतून पंखांची टोकं बघितली तर आपण जिथे बसलो त्याच्यापेक्षा पंखांची टोकं जास्त हलतात. बरोबर. तिथे हलकं असतं खूप ना, मध्ये जास्त जड असतं विमान. तर तशा पद्धतीने पक्षी हे वेगवेगळी फॉर्मेशन्स करतात उडत असताना. आणि मग व्ही फॉर्मेशन जे असतं, व्ही फॉर्मेशन ते जास्त संयुक्तिक आहे. ते जास्त लॉजिकल आहे, तर्कशुद्ध आहे. हे हळूहळू पक्ष्यांच्या लक्षात आलं, कारण व्ही फॉर्मेशन मध्ये हवेचा रोध कमी होतो, एअर रेझिस्टन्स कमी होतो.
आणि त्याच्यामुळे एरोडायनॅमिक शेप मिळतो सगळ्या थव्याला. आणि पक्ष्याचं स्वतःच शरीर पण एरोडायनॅमिकच असतं ना, त्याच्यामुळे त्याला त्याचा फायदा होतो. आणि एरोडायनॅमिक शेपमुळे पुढे असलेला जो पक्षी असतो त्या व्ही फॉर्मेशन मधला, तो जेव्हा खाली पंख मारतो तेव्हा हवा लोटली जाते ना मागे. त्या मागच्या आपण आता तुम्ही आता बसल्या बसल्या असं करा बरं, असं जोरात असं करा, बसल्या बसल्या हवा लोटली जाते, ती त्याच्या खालची हवा जाणवते बघा थोडीशी, बरोबर अशी. तर ती लोटलेली जी हवा जी असते ती मागच्या पक्षाला उपयोगाला येते ना. आणि मग मागचा पक्षी मागच्या पक्षाला तो ऍडव्हान्टेज मिळतो. आणि जागा बदलत राहिल्यामुळे प्रत्येक पक्षाला पुढे येण्याचा चान्स मिळतो. आणि जे इनएक्सपिरियन्स्ड बर्ड्स असतात, जे अननुभवी पक्षी असतात, जी पिल्लं असतात, नवीन पिढी जी असते पक्ष्यांमधली, जी नुकतीच उडायला शिकलेली आहेत आणि त्यांचं प्लस स्थलांतर चालू आहे आयुष्यात, प्रवास आहे आयुष्यात, ते त्या शेपटाच्या मागे राहतात नेहमी. ते व्ही फॉर्मेशनच्या टेल एंडला राहतात ते. तर असं अत्यंत इंटरेस्टिंग. हो, म्हणजे खरंच आज तुमच्याकडनं आम्हाला हे कळलं की आपण नुसतं आकाशात बघतो की अरे बघ किती छान हा थवा चाललाय, पण त्याच्या मागे एवढे सगळे डायनामिक्स आहेत. खरंच आज आम्हाला लक्षात आलं आहे आणि आमच्या प्रेक्षकांनाही ते कळल्यावर बहुतेक खूप त्यांच्या, आणि छोट्या प्रेक्षकांना तर खरंच त्याच्यातनं मजा येणार आहे. मजा येईल. ही गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की एकमेकांना पक्षी हे कुठेतरी हिंट देतात की बाई समोर एखादं काहीतरी आहे, डेंजर आहे. तर हे त्याच्यातलं एखादं मला सांगा ना एक्झाम्पल. आमच्या घराच्या जवळ साळुंकीचं घरटं होतं. आणि साळुंकीनी ते पत्र्याच्या खाली घरटं बनवलेलं होतं. आणि तो नळीचा पत्रा होता, त्याला असे अंड्युलेशन्स असतात त्या पत्र्याला. बरोबर. नळीचा पत्रा. तर त्याच्या खाली जिथे नळी असते तिथे खाली तिला एक सापटी सापडलेली होती आणि त्याच्यामध्ये तिने घरटं केलेलं होतं. तर एक दिवस तो जो साळुंकीचा जोडा होता तो खूप आवाज करायला लागला, खूप घाबरले दोन्ही पक्षी. तर मी पटकन बाहेर आलो आणि त्यांचा जो आवाज होता तो विचित्र वाटला मला कानांना. त्यामुळे मी बघायला लागलो की काय झालं म्हणून बघितलं तर ते ओरडत होते दोन्ही पक्षी. आणि त्या घरट्याच्या खालून एक मुंगूस चाललेलं होतं. आणि त्या मुंगसाला बघून ती साळुंकीची जोडी घाबरली होती आणि ती धोक्याच्या सूचनेचा अवलंब करत होती, धोक्याची सूचना देणारा आवाज काढत होते दोन्ही पक्षी. आणि तो आवाज फक्त साळुंकीलाच समजत नव्हता, तर इतर पक्ष्यांना पण समजत होता. ओके. तर तो आवाज साधारणपणे असा होता बघा. म्हणजे आपण रागवतो की नाही, ए काय रे गप्प बस, हे बघ इथे काहीतरी आहे, असं आपण. तर तसं ते करत होते. आणि मग लक्षात आलं की हा पण एक प्रकारचं संपर्काचं माध्यम आहे. पक्षी आवाज जे काढतात ते पण एक प्रकारचं संपर्काचं माध्यम आहे. आता शिकरा नावाचा एक शिकारी पक्षी, त्याला आम्ही हॉक म्हणतो, शिकरा. बरोबर. तो आकाशातून उडायला लागला की सगळे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात आपापल्या पद्धतीने. तर बुलबुल जो असतो तो जॅक पोटॅटो किंवा क्विट परक्विटा असा आवाज काढतो. आणि मग साळुंकी जी असते असा हायपिच्ड आवाज काढते. आणि मग झाडावरती बसलेले जे सातभाई असतात ते असा एक आवाज काढत राहतात. आणि मग सगळा कालवा जो असतो हा या पक्ष्यांनी जणू काही त्या शिकरा नावाच्या हॉकला दिलेली मानवंदना असते. की आम्ही पाहिलंय तुला. आणि पक्षी आपल्याला काय वाटतं माहितीये का, की जर का एखादा पक्षी आहे आणि त्यांनी एखादा त्याचा शिकारी पक्षी बघितला तर आपल्याला वाटतं की त्यांनी गप्प बसणं हे श्रेयस्कर आहे ना. बरोबर नाही का, त्यांनी स्वतःची जाहिरात कशाला करायची. तर तसं नाहीये, निसर्गाचा नियम थोडा वेगळा आहे त्या बाबतीमध्ये. ते काय करतात, सगळे मिळून ओरडतात. आणि सगळे मिळून जेव्हा ओरडतात तेव्हा त्यांना त्या शिकारी पक्षाला काय सांगायचं असतं की आम्ही तुला आधीच पाहिलेलं आहे, आता तू आमचं काही बरं वाईट करू शकणार नाहीस, आम्ही तुला आधीच पाहिलेलं आहे. आणि जर पक्षी खचून ओरडला, जोरात ओरडला
तर तो ताकदवान आहे असंच लक्षात येतं ना. बरोबर. म्हणजे ओरडण्यातून त्याची ताकद कळते ना. तुम्ही बघा ना, जेव्हा मोर्चा काढतात तेव्हा मोर्चामध्ये सगळेजण ओरडतात का? बरोबर. नाही. नेता एकच कोणतरी माणूस अपॉइंट केलेला असतो इन्फॉर्मली, की ज्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते की तो ओरडायचं खचून, आणि त्याचा आवाज अफलातून असतो आणि कितीतरी वेळ तो ओरडू शकतो. तर याचा अर्थ त्याची जेनेटिक हेल्थ चांगली आहे ना त्या माणसाची. भरपूर एकात एक गोष्टी तुम्ही ज्या कनेक्ट केल्यात त्या अशा आम्हाला लक्षात येत आहेत. तर त्यामुळे एखादा पक्षी ओरडत असेल तर त्याची जेनेटिक हेल्थ खूप चांगली असते ना. आता भारद्वाज नावाचा पक्षी आहे, तो आवाज करतो, हा जो आवाज आहे हा जितका घुमावदार येतो किंवा तो घुमारदार येतो तितका तो पक्षी हेल्दी आहे ना. बरोबर. हा आवाज जर का कमजोर असेल, हा आवाज जर का कमी व्हॉल्यूमचा असेल तर तो पक्षी अशक्त आहे किंवा तो लहान आहे वयाने. असे अनेक त्याच्यातून आपण इन्फरन्सेस काढू शकतो. त्यामुळे पक्ष्यांच्या आवाजाची दुनिया जी आहे ती फारच सुंदर दुनिया आहे आणि शिकण्यासारखं खूप आहे. आणि तुम्ही ती दुनिया आत्मसात कशी केलीत? अभ्यास करून ऐकून सारखं. तपश्चर्या आहे तुमची ती, असंच मी तुम्हाला सांगू का माणसाने एका वेळेला एकच गोष्ट करायला पाहिजे. जर का तुम्ही पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकताय ना, मग डोळे मिटून घ्या पूर्ण आणि आवाज ऐका. तुम्ही डोळे उघडे ठेवून आवाज ऐकायला लागलात तर तुम्हाला नीट ऐकू नाही येणार. त्यामुळे आपल्याला ज्या संवेदना दिलेल्या आहेत निसर्गाने, कारण मी देव ही संकल्पना मानत नाही, मी निसर्ग ही संकल्पना मानतो. मी निसर्गाला हॅट्स ऑफ करतो, निसर्गाला सलाम करतो. निसर्गाने आपल्याला दिलेल्या ज्या संवेदना आहेत की नाही, त्या संवेदनांचा जास्तीत जास्त चांगला वापर आपण केव्हा करतो? जेव्हा सर्व संवेदना आपण एकत्र वापरतो तेव्हा नाही करत. एकच संवेदना एका वेळेला. एका वेळेला एकच संवेदना वापरायला शिकलो ना आपण तर आपली चांगली प्रगती होते. तुम्ही बघा कित्येक वेळेला गीत रामायण गातात, बाबूजी जेव्हा गीत रामायण गायचे किंवा अण्णा संगीत मैफल रंगवायचे, एखादे अभंगवाणी सारखे, अण्णा म्हणजे अण्णा जोशी, भीमसेन जोशी, पंडित भीमसेन जोशी, तर कितीतरी श्रोते असे माना डोलवताना डोळे मिटायचे कितीतरी वेळेला असे. खरंय. तर डोळे मिटणं म्हणजे काय आहे, तर तुम्ही जवळजवळ समाधी अवस्थेत जाता हो त्यावेळेला. खरंय. त्यामुळे पक्ष्यांचे आवाज ऐकून शिकलो आणि ऐकताना आपल्या लक्षात येतं की अरे आपण इतके दिवस ऐकलंच नाही काही. म्हणजे जेव्हा आपल्याला ऐकू यायला लागतं तेव्हा आपण इतके दिवस ऐकलं नाही हे पहिल्यांदा कळतं आणि मग त्याच्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता हळूहळू वाढत जाते. आणि एक गंमत करतो आम्ही कधी कधी पक्षी बघत असताना, आम्ही असे करतो हात, आणि ते हात कानाच्या मागे लावतो असे. आणि आता तुम्ही गंमत म्हणून, आता तुम्ही ते कानामध्ये हेडफोन घातलेत म्हणून तुम्हाला करता नाही येणार, पण तुम्ही जर का असं केलं आणि मी आवाज काढला तर तुमच्या लक्षात येईल की आवाज चांगला ऐकू येतो. बघा तुम्ही. आणि हात जर का खाली केले तर नीट ऐकू येत नाही. त्यामुळे ह्या ज्या रिफ्लेक्ट होत आहे आपला साऊंड. त्यामुळे ह्या ज्या ओंजळी आहेत ना, ह्या पॅराबोलिक रिफ्लेक्टर सारख्या काम करतात. बरोबर. हा जो हा पॅराबोला आहे. बरोबर. पॅराबोला आहे. आता बोला. आणि तुमचं अजून एक म्हणणं असं आहे की निसर्ग काहीही वाया जाऊ देत नाही. पक्ष्यांच्या रूपात निसर्ग नेहमीच स्वतःचं संवर्धन करत असतो. ते कसं काय? पक्षी हे निसर्गाचे सूचक आहेत ना, इंडिकेटर्स आहेत ना. त्यामुळे पक्षी, काही प्रकारचे पक्षी असे की जे उष्टे पदार्थ खाऊन टाकतात, खरकट खाऊन टाकतात निसर्गातलं. बर. ज्याला माणसाने खरकट असं नाव दिलंय ना,
तसं खरं निसर्गात काहीच नसतं. मला असं वाटतं माणूसच कर्कट निर्माण करतो फक्त खरंय. जगामध्ये. निसर्ग खरकट उष्ट काही ठेवत नाही, कारण तिथे बिनबोभाटपणे तिथली रिसायकल इंडस्ट्री काम करत असते. बर. म्हणजे पुनर्चक्र चालू असतं आणि पुनर्वापर चालू असतो. दोन गोष्टी आहेत, रिसायकलिंग आणि रियूज. ह्या दोन्ही गोष्टी सतत चालू असतात. आणि हे कसं, याच्या बाबतीमध्ये परत एकदा निसर्गाला नमस्कार मनातून. 1000 किलो वजनाचा गवा पडल्यानंतर तिथे साधारणपणे 20 ते 25 दिवसांमध्ये निसर्ग त्याची विल्हेवाट लावतो. परवा मी काही मुंग्या बघितल्या आणि त्या मुंग्या एका पक्षाचा पीस घेऊन जात होत्या. बर. तर मुंग्यांची संख्या जास्त नव्हती आणि पक्षाचा पीस खूप मोठं होतं. तर ते अगदी छोटे छोटे वारकरी मोठी दिंडी घेऊन चाललेत आणि त्यांची दिंडी ही ती दिवे घाटामध्ये पोचली आहे. असं काहीतरी दिसत होतं ते. तर मी विचार केला की पक्षाचं पीस कशाला घेऊन चाललेत मुंग्या. मग लक्षात आलं की पक्षाचा जो पिसाचा दांडा असतो ना, त्याच्यामध्ये केराटीन असतं. बर. आणि केराटीन हे स्ट्रक्चरल प्रोटीन आहे. आपली नख, आपले केस, नंतर प्राण्यांची खुरं, पक्ष्यांची पिसं, याच्यामध्ये केराटीन असतं. तर ते प्रोटीन आहे ना, मग ते प्रोटीन आहे म्हणजे प्रथिन आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ती प्रथिनं मुंग्या खातात. अच्छा. बघा म्हणजे किती सूक्ष्म पातळीवरती जाऊन तुम्ही निसर्गाचा विचार करू शकता. त्यामुळे आपण पटकन निसर्गात फिरत असताना अरे हे पीस किती सुंदर आहे म्हणून आपण एखादं पीस गोळा करून आणतो. तर ते तसं नाही केलं पाहिजे ना. निसर्गातच ठेवल्या पाहिजे. त्याचा वापर निसर्गात आहे म्हणून. असं होतं का की निसर्गामध्ये पडलेली एखादी गोष्ट तशीच पडते वर्षानुवर्ष? नाही होत तसं, हो की नाही. एखादं 1000 वर्षांचं झाड हे जेव्हा वृद्ध होतं तेव्हा त्याला नैसर्गिक मृत्यू येतो. तर त्यावेळेला सुद्धा ही जी निर्मिती करणारी यंत्रणा असते ती त्याचा लय कसा होईल हे पण बघायला लागते. म्हणजे काय, तर त्याचा वापर सुरू होतो तिथे. आणि मग अगदी छोट्या आकाराच्या भोंगोऱ्यांपासून मोठ्या आकाराच्या अस्वलांपर्यंत वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे जीव त्या मेलेल्या झाडावरती जगतात. मेलेल्या झाडावरती उधई येते आणि या उधयांची संख्या जर का वाढली तर अस्वलांना खाद्य मिळतं. आणि त्यामुळे निसर्गाने अस्वलाच्या तोंडाची रचना अशी केलेली आहे की अस्वलाच्या मुस्कडीत मारली फाडकन अशी करून असं करेल. बरोबर. कारण त्याला चंबू असतो अस्वलाचा तोंड म्हणजे, आणि त्याच्यातून तो आवाज करतो, म्हणजे असं करतं अस्वल. त्याचं जे एखादा फॅन्टॅस्टिक सक्शन पंप कसा असतो ना तसं तोंड असतं अस्वलाचं. आणि ते करत असताना आजूबाजूची माती सुद्धा त्याच्या तोंडात जाते ना. आणि मग त्याच्यामुळे त्याच्या विष्ठेमध्ये मातीचे खडे पण सापडतात अस्वलाच्या. तर ती माती त्याला जेव्हा तो उधया सक करतो, टर्माइट सक करतो, तेव्हा ती त्याच्या पोटात जात असते. तर ही सगळी मंडळी तिथे असतात. वुडपेकर्स म्हणजे आपण सुतार पक्षी म्हणतो, तो सुद्धा त्या मेलेल्या झाडावरती येतो आणि असा टक 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 करत राहतो. बरोबर. आता तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे टेबल आहे का? हो आहे. त्या टेबलावरती तुम्ही असं टकटक करून बघा 2 मिनिटं असं. बरोबर. तुम्ही जास्त वेळ करू शकणार नाही. थोड्या वेळाने तुमची बोटं दुखायला लागतील, हो की नाही? अगदी. मग असा प्रश्न आपल्याला का पडत नाही की सुतार पक्षी हजारो वेळा असं टकटक टकटक करतो तर त्याला त्रास कसा होत नाही? बरोबर. मग निसर्गाने काय योजना केली आहे? तर निसर्गाने अशी योजना केली आहे की या पक्षाची चोच त्याच्या कवटीतून जिथून निघते तिथे ती कवटी स्पेशली रिइन्फोर्स केलेली असते. अच्छा. मग तिथली हाडं जी असतात ती जास्त मजबूत असतात आणि ती हाडं शॉक ऍब्सॉर्बर सारखं काम करतात.
आणि त्या हाडांमुळे त्याच्या चोचीचा धक्का जो आहे तो त्याच्या कवटीपर्यंत जात नाही, नाहीतर डोकं दुखायला लागेल ना 5 मिनिटातच. अगदी असं करत करत बसलो तर आपण. आणि त्याची जी जीभ असते ना ती त्याच्या कवटीच्या भोवती आतून गुंडाळलेली असते. अच्छा. आणि तो जेव्हा ती बाहेर सोडतो तेव्हा ती अनकॉईल करतो, उलगडतो, आणि मग त्याच्या टोकाशी एक असं बार बसतो जिभेच्या टोकाशी. बर. आणि त्याने तो आपण आमटीचा भुरका मारतो ना करून, तसं तो त्याची जीभ त्या किड्यांच्या कॉलनी मधून फिरवतो अशी अशी अशी. अच्छा. आणि मग भुरका मारल्यासारखे किडे ओरडतो. ओरडपणे हा शब्द चांगला आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की आता सध्या आपण पक्षी किंवा निसर्ग संरक्षण असं जे म्हणतो आणि त्या अंतर्गत अनेक गोष्टी आपण म्हणजे आता उदाहरणार्थ पिजन्स, कबूतर, ह्यांना जे आता सध्या अन्नदान हा प्रकार चालू झालेला आहे, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पण काही गोष्टी मला वाटतं तुमच्यातर्फे जर पोहोचल्या, तुम्ही पक्षी निरीक्षक आहात त्यामुळे त्यांना काही गोष्टी तुम्हीच सांगितलेल्या मला वाटतं बरं. पक्ष्यांना खायला घालू नये असं माझं मत आहे. कारण जर का निसर्गाने त्यांना चोच दिलेली असेल तर चारा पण दिलेला असतो. चोच दिलेली आहे आणि चारा दिलेला नाहीये तर ते पक्षी जगायला नालायक आहेत, किंवा ती जात जगायला नालायक आहे. ती कुठल्याही जीवाची जात असेल, पक्षी, प्राणी, फुलपाखरं, कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, कुठल्याही असतील, सस्तन प्राणी, ते जगायला नालायक आहेत. त्यामुळे आपण त्यांना कृत्रिमरित्या खायला घालू नये असं माझं मत आहे. कारण आपण जर का त्यांना खायला घालत असू तर ते परावलंबी बनण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. समजा तुम्ही असं गृहीत धरा की उद्यापासून मुंबईतल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की यापुढे पुढचे 5 महिने मुंबईतल्या एकाही कबुतराला आम्ही काहीही खायला घालणार नाही. मुंबईमध्ये आढळणाऱ्या कोणत्याही पक्ष्याला किंवा प्राण्याला आम्ही काहीही खायला घालणार नाही. काय होईल? पहिली गोष्ट काय घडेल सांगू तुम्हाला. हे जे सगळे पक्षी आहेत हे वेगवेगळ्या दिशांना उडतील, लांब जातील मुंबईपासून. बर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते अन्न शोधायला लागतील स्वतःसाठी. कारण आतापर्यंत ते आईत खाऊ झालेले होते ना, त्यांना मुंबईकर प्रेमाने खायला घालत होते ना कितीतरी वर्ष. तर तुम्ही बघा ना, तो दादरच्या जवळ काहीतरी कबूतरखाना नावाचे, बरोबर, तर तिथे तर एक ऍक्सिडेंट पण झाला होता. एक मुलगा स्कूटरवरनं जात असताना अचानक कबूतर उडाली आणि त्याच्या समोर ब्लाइंड झाला, तो कर्टन झालं त्या कबुतरांचं, आणि त्यामुळे त्याला दिसलं नाही आणि ऍक्सिडेंट झाला होता. तर अशाही गोष्टी घडू शकतात. आणि होतं काय माहितीये का की जेव्हा निसर्ग त्यांना अन्न देतो ना तेव्हा निसर्ग किती जणांना पोचतो हे ठरलेलं असतं. पण माणूस जेव्हा त्यांना अन्न देतो तेव्हा त्यांची लोकसंख्या ही उगाच फुगल्यासारखी वाटते. बरोबर. आणि त्याला आम्ही स्युडो पॉप्युलेशन म्हणतो, म्हणजे खोटी लोकसंख्या. ही खरी लोकसंख्या नाहीये. तर ते पहिल्यांदा चक्रच मला वाटतं बिघडू शकतं. आणि बाकीचे पक्षी पण ते खायला शिकतात मग. हो. आणि मग त्याच्यामुळे लोक काय करतात की लोक असे मला फोन येतात की अहो आमच्याकडे की नाही एक छान पक्षी येतो रंगीत आणि आम्ही त्याला पोळी खायला घालतो. आणि तो इतका प्रेमाने पोळी खातो की आमची वाटच बघत असतो तो पोळी खायची. असे व्हॉट्सअप व्हिडिओ अनेक सध्या फिरतायत. ये क्या चालू है, ये क्या चालू है, ये क्या चालू है. म्हणजे मला वाटतं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट विचारात घेऊया. ती अशी की प्रोसेस्ड फूड पक्षी खात नाहीत ना कधी. बरोबर. प्रोसेस्ड फूड खात नाही. तर आपण असं वेगळा असे टाकत असतो वेफर, असं प्रक्रिया केलेलं अन्न पक्षी खात नाहीत ना कधी. तर त्याला आपण आता एक वेगळा शब्द वापरूया. तुमच्याकडे बघूनच मला तो शब्द सुचला. पक्षी जिवंत अन्न खातात. बरोबर, जिवंत अन्न खातात, लाईव्ह फूड खातात. तर लोक काही पण खायला घालतात पक्ष्यांना. म्हणजे मी असं एका ठिकाणी पाहिलंय की शनिवारचा दिवस असतो आणि उपास असतो, साबुदाण्याची खिचडी होते घरामध्ये, ती उरली तर दुसऱ्या दिवशी साबुदाण्याची खिचडी घालतात पक्ष्यांना खायला.
हे काय त्यांचं नैसर्गिक अन्न नाहीये ना. मग काय होईल तर ती पक्ष्यांची खरी संख्या आपल्याला केव्हा लक्षात येईल की जेव्हा आपण त्यांना भरवायचं थांबवू तेव्हा. बरोबर नाही का, तेव्हा खरी संख्या कळेल की नाही की बाबा नाही, मुंबईमध्ये 5 लाख कबूतर राहू शकत नाहीत, मुंबईमध्ये फक्त 1 लाख कबूतर राहू शकतात. अगदी म्हणजे खरं 4 लाख कबूतर ही एक्सेस पॉप्युलेशन होती, ही जास्तीची लोकसंख्या होती, ही खोटी लोकसंख्या होती. आणि या पक्ष्यांनी स्वतःच्यासाठी अन्न मिळवण्यासाठी काही प्रयत्नच केलेला नव्हता आणि म्हणून ती गब्दूल झालेली होती, जाड झालेली होती पक्षी ते. त्यामुळे एका अर्थी ते जगाला नालायक आहेत पक्षी. आणि मला म्हणजे तुम्हाला आता सांगायला हरकत नाही, मी मध्यंतरी अशा काही जाहिराती वाचल्या होत्या आणि त्या जाहिरातींमध्ये असं लिहिलेलं होतं की तुम्ही आमच्या बरोबर जर का जंगलात आलात तर जंगलामध्ये आम्ही एक रिसॉर्ट बांधलेला आहे, तर तिथे तुम्ही या आणि आमच्या बरोबर राहा आणि मग तुम्ही कबुतरांना खायला घाला, पक्ष्यांना घाला. नंतर तुम्ही असे सिमेंट कॉन्क्रीटचे ओटे बांधून ठेवलेले आणि त्या ओट्यांवरती तुमच्या हातामध्ये आम्ही गाजरं देऊ, टोमॅटो देऊ, काकड्या देऊ. मग ते तुम्ही घेऊन तिथे उभे राहिलात की आमचे जे कीपर्स असतात ते जंगलातून त्या माकडांना बोलवतात आणि मग ती माकडं जवळ येतात आणि मग तुमच्या हातातून ते खातात आणि तुम्ही सेल्फी काढा वानरांबरोबर आणि माकडांबरोबर. पंढरीनाथ महाराज की जय. तुमची कळकळ जाणवती आम्हाला की आपण चुकीचं आहे. दिशेने काय माहितीये का, पक्षी आणि माणूस याच्यामध्ये अंतर ठेवा, प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये अंतर ठेवा. पक्ष्यांना जवळ करायचं म्हणजे पक्ष्यांचं संरक्षण करायचं असं नाहीये. पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवायचं म्हणजे त्यांचं संरक्षण करायचं असं नाहीये. पक्ष्यांना खायला घालायचं म्हणजे त्यांचं संरक्षण करायचं असं नाहीये. पक्ष्यांसाठी घरटी बांधायची म्हणजे त्यांचं संवर्धन करायचं असंही नाहीये. बर, पक्ष्यांना नैसर्गिकरित्या घरटं बनवण्याची क्षमता असते त्यांच्यामध्ये. आणि मग सुगरणीसारखा तुम्ही एक याच्यावर छान कविता मला आठवत आहे, आनंद नाडकर्णी यांच्या कार्यक्रमात तुम्ही अगदी शेवटी ती कविता म्हणली होती, तुम्हाला आठवते का किका? कुठली पक्षाची कविता? हा, मी ती लिहून ठेवलेली होती. चालत चालत बघायचं नाही, बघत बघत चालायचं, फांदीवरच्या पक्षासाठी अवघं झाडच राखायचं. मला वाटतं हे सगळ्यात उपयुक्त तुम्ही याच्यात सांगताय, कारण आपण झाडं लावणं हे महत्वाचं आहे. बाकी काही न करता निसर्ग काय करता तुम्ही पक्ष्यांना खायला घालण्याच्या ऐवजी तुतीचं एक झाड लावा ना, तुती ज्याला आपण मलबेरी म्हणतो, एक झाड लावा. त्याच्यानंतर शेवग्याचं एक झाड लावा, काटेसावर, पांगारा, पळस ही झाडं लावा, वड, पिंपळ, उंबर ही झाडं लावा, खिरणी लावा, त्याच्यानंतर चार लावा, चारोळीचं झाड लावा. ही झाडं आपल्या देशातली झाडं आहेत. आंबा लावा, त्याच्यावरती पण पक्षी येतील कितीतरी. म्हणजे एखाद्या दिवशी पक्ष्यांच्या पोटी आपल्याला उमाळा येतो म्हणून काहीतरी खायला घालायचं, याच्याऐवजी आयुष्यभरासाठी पक्ष्यांच्या पुढच्या कितीतरी पिढ्यांसाठी, कितीतरी किड्यांसाठी, कितीतरी सरपटणाऱ्या प्राण्यांच्यासाठी एक झाड जर तुम्ही लावलं तर ते झाड त्यांना आसरा देईल ना. कारण एक झाड हे सूक्ष्म अधिवास असतं. एक झाड हा मायक्रो हॅबिटॅट असतो. त्यामुळे आपण एक झाड म्हणजे खूप काम केलं असं नाहीये, पण एक झाड कितीतरी जीवांना संरक्षण देत असतं. तुम्ही एखाद्या झाडाचं पान बघा, त्या पानाच्या मागे डोकावून बघा, काहीतरी सापडेल तुम्हाला. खरंय. नंतर त्या झाडाचं खोड बघा, त्या झाडाच्या खोडावरती तुम्हाला काहीतरी सापडेल. झाडाच्या शेंड्यावरती एक पक्षी बसलेला दिसेल, एखादा बेडूक त्या झाडाच्या मधल्या कुठल्या तरी खोपचीमध्ये जाऊन बसलेला दिसेल, त्या झाडाच्या ढोलीमध्ये एखादा घुबड असं गुपचूप बसलेलं असेल. इतकी छान माहिती आहे. आणि ह्या सगळ्या पक्ष्यांच्या प्रवासामधनं आपण आता जर थोडासा नागझिऱ्याकडे आलो तर नागझिऱ्यामध्ये किका आता तुम्हाला किती महिने झाले? गेली 20 वर्ष दरवर्षी 2 महिने किंवा 3 महिने असा मी येत होतो. त्यामुळे साधारणपणे 20-60 महिने मी इथे ऑलरेडी राहून गेलोय. आणि आता आम्ही आणि माझी पत्नी सौभाग्यवती अनघा, आम्ही दोघंही कायमचे आलो इथे राहायला आणि आम्हाला 590 दिवस झाले आता येऊन इथे. 590 दिवस झाले म्हणजे 1 वर्ष होऊन गेला आता. पण तुम्ही नागझिरा का निवडलं?
कारण मी इथे पूर्वी आलो होतो ना, मी एका या जंगलामध्ये 400 दिवस राहिलो होतो, नागझिराच्या जंगलामध्ये. आणि आणि तुम्हाला त्यांनी साथ घातली. त्याची जी प्रेरणा होती या नागझिऱ्यात येऊन राहण्याची, ती व्यंकटेश माडगुळकरांकडनं मी घेतली. बर. व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं एक अप्रतिम पुस्तक लिहिलंय. आम्ही त्यांना तात्या म्हणायचो, आणि तात्यांची जी लिखाणाची शैली आहे ती मला प्रचंड आवडते आणि आवडायची आणि आवडणार आहे यापुढे सुद्धा. तर ते इतकं चित्रदर्शी लिहितात, इतकं सहज लिहितात, सारखं असं वाटतं की आपल्याला कसं सुचत नाहीये. पण जसं अण्णा माडगुळकरांचं गाणं, तसं व्यंकटेश माडगुळकरांचं गद्य काय सुंदर लिहिलं दोघांनी. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी समबिन पायाचे, बेडकीचे लेकरू, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू, कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो, खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू, बिनविंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. मग मी पण एका पाबद्दल लिहिलं की पाशी चढता भरारलो त्याच्या सवे, फुल फुलता सावरीचे गातसे त्याचेच गाणे, असे माझे मैत्र आहे, स्वप्न द्विजांचे नित्य पाहे, हृदयातील घरट्यात माझी चिवचिवणारी दोन पाखरे. आगळा मी वेगळा मी, लख लखता मोर मी, गडद निळ्या नभांगणी, फडफडता जीव मी, सांज ढळता ओढ लागे दुरातल्या कोटराची, फुल फुलले सावरीचे भेट होता काळजाची, सूर त्याचे सूर माझे प्रेम रंगी नाहले, अर्थहीन आयुष्याचे अर्थपूर्ण गीत झाले. वा. हे माझं आणि पक्ष्यांचं मैत्र जे ते असं आहे, दोघांच्या एकमेकांची एकरूपता. मी तुम्हाला सांगू का ताई, मी पक्ष्यांचा वेडा आहे आणि मला दुसरं काहीही दिसत नाही. मला फक्त सारखं वाटतं की मला पक्षासारखं उडता यायला पाहिजे, आणि म्हणून मला स्वप्न जी पडतात त्यामध्ये मी उडतो पक्षासारखा. फक्त माझी पद्धत वेगळी आहे. माझे जे दोन्ही हात आहेत ते असे मी जवळ घेतलेले असतात, आणि माझे जे पाय आहेत ते असे मी जोरजोरात खाली खाली हलवत असतो असे असे. आणि त्याच्यामुळे मला पुढे जाता येतं असं मला वाटतं. आणि मग मी कुठेही जातो, असं एकदम वरती झाडावरती, मग एकदम खाली, मग एकदम खूप असा लोकांचा गोतावळा जमलेला आहे खाली, आणि मग ते बघतायत, अरे हा असा काय उडतोय, हा काय वेडा आहे का, हा काय उडतोय, हा काय उडतोय. मग धपकन खाली पडतो मी, आणि मग एकदम जागा होतो स्वप्नातून. आणि मग मला वाटायला लागतं की अरे आपण उडत होतो पक्ष्यासारखं, आणि मी जे पक्षी बघितलेले नाहीयेत त्या पक्ष्यांची मला स्वप्न पडतात. अच्छा. ते पक्षी मला स्वप्नात दिसतात, त्यांचे रंग मला स्वप्नात दिसतात, अजून दिसतात. 40 वर्ष झाली. त्यामुळे मी हे नातं कसं निर्माण झालं आणि हे काय आहे मला अजूनही कळत नाहीये, पण मी आहे हा असा आहे एवढं मी नक्की सांगू शकतो. आणि नागझिरामध्ये किका मी असं वाचलंय तुमच्या ह्याच्यातनं की पाणवठे तिथले ते तुम्ही निर्माण करण्यासाठी मेन म्हणजे सेतूचा हा तुमचा उपक्रम आहे तो मूळचा असाच आहे की तुम्ही पाणवठे तिथे निर्माण करताय, जेणेकरून म्हणजे त्याच्या मागचं कारण काय, पाणवठे निर्माण करायचं कारण काय? जंगलामध्ये फिरत असताना असं लक्षात आलं की काही विशिष्ट ठिकाणी पक्षी जास्त येतात. बर. तर मग अशा जागा कोणत्या हे मी शोधायला सुरुवात केली. मग माझ्या बरोबर काम करणारे जे गोंड आदिवासी होते किंवा माझ्या बरोबर जे मित्र होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थांबा, तुम्ही वाट बघा, हा सगळा पावसाळा जाऊ दे, हिवाळा जाऊ दे, उन्हाळा सुरू होऊ दे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला उत्तर देतो की पक्षी कुठे जास्त दिसतात. आणि मग मला जेव्हा उन्हाळा सुरू झाला तेव्हा मला एका पाणवठ्यावरती माझा मित्र घेऊन गेला आणि मी आश्चर्यचकित झालो. इतके पक्षी तिथे उतरत होते पाणवठ्यावरती आणि पक्षी आंघोळ करत होते, पक्षी गाणी गात होते, पक्षी पाणी पित होते, पक्षी विश्रांती घेत होते, पक्षी किलबिलाट करत होते, एकमेकांच्या मागे लागलेले होते. म्हणजे तो पाणवठा असा जिवंत झाला होता त्या पक्ष्यांच्या मुळे अक्षरशः. आणि असं वाटत होतं की ही जी पक्ष्यांची सगळी जी सेना आहे ती सेना जी आहे पक्ष्यांची ती पाण्यासाठी तिथे आलेली आहे. आणि मग मला एकदम असं लक्षात आलं की पाणी किती महत्वाचं आहे पक्ष्यांच्या दृष्टीने. खरंय. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की हे पाणवठे आपण वाचवले पाहिजे. तर पाणवठे दोन प्रकारचे असतात, एक नैसर्गिक पाणवठा असतो आणि एक कृत्रिम पाणवठा असतो. बरोबर. नैसर्गिक पाणवठा म्हणजे झरा. अच्छा.
या झऱ्याबद्दल समर्थ रामदासांनी पण लिहून ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात, झिरपे झरे पाझरे जळ दुरुनी झळके झळाळ झडझडा झळकती सकळ प्राणी तेथे. काय लिहून ठेवलंय हो. म्हणजे ते समर्थ रामदास हे स्वतः निसर्ग निरीक्षक होते आणि निसर्गाचा त्यांनी अभ्यास केला होता सखोल. तर मग अशा झऱ्यांवरती पक्षी येतात हे लक्षात आलं. तर हा नैसर्गिक झरा. आता कृत्रिम पाणवठा म्हणजे काय, तर आम्ही ते अशी एक कल्पना विकसित केली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही एक बशी तयार करतो. बर. आणि त्या बशीच्या सगळ्यात खाली 3.5 फूट खोल एक प्लास्टिकचं कापड वापरतो आम्ही. अच्छा. त्याला HDPE असं नाव आहे, म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन. अच्छा. आणि मग त्याच्यावरती आम्ही दगड गोटे रचत रचत वरती येतो आणि सगळ्यात शेवटी मुरुम आणि रेतीचा थर टाकतो आणि मग त्याच्यामध्ये पाणी सोडतो. आता पाणी सोडलं की पहिला जो थर असतो रेती मुरुम मातीचा दगडाचा, तो पाणी शोषून घेतो, पिऊन घेतो. बरोबर. आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा प्लास्टिकच्या कापडापाशी येऊन पाणी थांबतं, ते मग ते जिरत नाही ना, तिथे थांबतं. मग थांबलेलं पाणी हळूहळू हळूहळू वरती येतं असं, आणि मग पाणवठा तयार होतो. अच्छा. पण मग याच्यात म्हणजे सगळा वेळ पाणी राहतं? हो, याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी तुम्हाला भरावं लागतं. बर. कारण पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं ना, बाष्पीभवन होतं ना पाण्याचं. बरोबर. त्यामुळे पाणी परत भरावं लागतं. आणि मग ह्या पाण्याचा सोर्स तुम्ही जंगलात कुठून आणता? जंगलामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत. अच्छा. जंगल आणि शेत यांच्या मनुष्य वस्ती आणि शेत यांच्या सीमारेषेवरती. बर. तर तिथे ज्या विहिरी आहेत त्या विहिरीचं पाणी आम्ही वापरतो आणि त्यांनी पाणवठे भरतो. अच्छा. पण मग आता काय आहे की पावसाळ्याचे 4 महिने पाणी भरायची गरज नसते. बरोबर. कारण पावसाचं पाणी त्याच्यामध्ये पडतं आणि अशा वेळेला निसर्ग सुद्धा आमच्या पाणवठ्याला वेगवेगळ्या जीवांचं विरजण लावतो. हा शब्द बघा किती वेगळा आहे, विरजण. विरजण, तेच ऐकते. तर म्हणजे काय, तर तिथे मासे येतात, तिथे बेडूक येतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक येतात आणि ते सगळा पाणवठा जिवंत होतो त्याच्यामुळे. आणि मग नंतर त्या पाणवठ्यामध्ये ते किडे खाण्यासाठी, ते मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. आता विरुळा नावाचा साप येतो, मासा खाण्यासाठी येतो. अच्छा. मग मण्यार नावाचा साप जो येतो विरुळा खाण्यासाठी येतो. अच्छा. आणि मग पाण्यातलं जे शैवाल आहे ते खाण्यासाठी तिथे मासे येतात. म्हणजे पाणी, शैवाल, मासे, विरुळा आणि मण्यार अशी अन्न साखळी झाली. अन्न साखळी आहे, बरोबर. पण अजून एक मला विचारायचं होतं की का यांच्या काय अशा वेळा ठरलेल्या असतात? म्हणजे आता मोठे प्राणी जेव्हा येतात. हो. आता समजा बिबट्या किंवा वाघासारखे प्राणी जेव्हा पाण्यावरती येतात तेव्हा त्यांची चाहूल लागते ना इतर पक्ष्यांना आणि प्राण्यांना, आणि मग ते धोक्याची सूचना देतात. म्हणजे समजा एखादा बिबट्या हा जंगलात निघाला आणि त्याला तर खूप तहान लागलेली आहे आणि मे महिना आहे आणि 31 तारीख आहे मे महिन्याची आणि रात्रीचे 8 वाजलेले, 9 वाजलेले. रात्रीचे 8 आणि 9 वाजलेले असले तरी सुद्धा खूप उकाडा असतो त्यावेळेला. कारण दिवसभर उन्हाळा असतोच ना, दिवसभर ऊन असतंच ना, जरी तो बिबट्या सावलीत बसलेला असेल तरी सुद्धा. मग तो बाहेर पडला की स्पॉटेड डिअर्स किंवा चितळासारखे प्राणी जे ते आवाज करतात. तो चितळांचा जो आवाज असतो तो अच्छा असं जोरात ओरडतात ते, आणि मग तो आवाज सगळीकडे जंगलामध्ये घुमतो. म्हणजे साहेब आलेत, राम राम साहेब, असा त्याचा एक थोडा अर्थ आहे. सगळ्यांनी तो पाणवठा रिकामा करायचा. मग आणि अर्थातच प्रत्येक प्राण्याच्या अंगाला वास असतो ना. अच्छा. त्याला आपण बॉडी ओडर म्हणतो. समजा इथे बिबट्या आहे आणि इकडे एक स्पॉटेड डिअर उभा आहे आणि वाराच्या अंगावरनं स्पॉटेड डिअर कडे येतोय, तर बिबट्याच्या अंगाचा वास स्पॉटेड डिअरला येणार ना. बरोबर. आणि मग त्याला बिबट्या दिसला नाही तरी सुद्धा त्याला कळणार आहे की इथून शिकारी प्राणी येतोय.
त्यामुळे तो सावध होणार आणि मग तो सावध झाला की तो धोक्याची सूचना देणारा आवाज काढणार आणि मग अशा पद्धतीने तो पाणवठा अक्षरशः रिकामा होतो. बापरे. हा म्हणजे समजा एखादं व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावरती कोणी नाहीये तर पहिल्यांदा जिल्हाधिकारी येतात ना आणि मग बाकीचे लोक बसतात ना. आधीच कोणी येऊन बसलेलं असतं का तिथे? नाही. तर बिबट्या हा जिल्हाधिकाऱ्यासारखा असतो ना जंगलातला. तर तो आल्यानंतर बाकीचे हा. तर त्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी ठरलेली असते ना, त्याचा अनुक्रम ठरलेला असतो. अच्छा. बिबट्या येऊन गेल्यानंतर त्याचं पोटभर पाणी पिऊन झाल्यानंतर तो जंगलात निघून गेल्यानंतर काही वेळानंतर इतर प्राणी हळूहळू दबकत पाणवठ्यावरती येतात आणि मग ते पाणी पितात. आणि पाणवठ्यावरती पाणी पिण्यावरनं भांडणं होत नाहीत कधी. अच्छा. नाही, कधीच नाही. मी आतापर्यंत 3000 तास निरीक्षण केलेली आहेत पाणवठ्याची. बापरे. 3000 आवर्स. एकदाही पक्ष्यांचं पाण्यावरनं भांडण नाही बघितलेलं, प्राण्यांचं पाण्यावरनं भांडण बघितलेलं नाहीये. अच्छा. अगदी दुर्मिळ असते ती घटना. म्हणजे कधी कधी अस्वल आणि वाघ यांची पाण्यावरनं भांडणं होऊ शकतात, पण ती दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे. असं नेहमी होत नाही. तर सर्वसाधारणपणे ते वेळा वाटून घेतात. अच्छा. त्यामुळे वेळा आणि अनुक्रम म्हणजे कोणत्या क्रमाने पाणी प्यायचं आणि केव्हा पाणी प्यायचं हे जे 2 निकष आहेत, या 2 निकषांवरून आपोआपच त्यांच्यामधली पाणी पिण्याची स्पर्धा टाळली जाते. म्हणजे जंगल राज आपण म्हणतो. खरं तर जेव्हा इथे खूप पद्धतीने पॉलिटिकल प्रॉब्लेम्स आपल्या शहरांमध्ये होतो तेव्हा आपण म्हणतो जंगल राज आहे. पण आजचं तुमचं संभाषण ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जंगलात जास्ती डिसिप्लिन फॉलो केलं जाते. नक्कीच. जंगलाची हे बघा, माणसाने त्याचं नकटं नाक सगळीकडे खुपसलं नाही तर जंगल सुरक्षित राहतील. काहीही करू नका म्हणजे जंगल सुरक्षित राहतील. जंगलांमध्ये जाऊन घाण करू नका म्हणजे जंगल सुरक्षित राहतील. त्यामुळे निसर्गाचं संरक्षण करायचं म्हणजे काय, तर कधी कधी आपल्याच लोकांना सांगावं लागतं की काहीच करू नका म्हणजे संरक्षण. बरोबर. तुम्हाला माहितीये का, तुम्ही मुंबईमध्ये जिथे राहता की नाही, तिथून काही अंतरावरती समजा एक परिसर आहे आणि आपण असं ठरवलं की त्या परिसरामधल्या सगळ्या माणसांना विनंती करायची की काही वर्षांसाठी आम्ही तुमची पर्यायी व्यवस्था करतो, तिकडे जाऊन राहा. आणि मग त्यांचा जो काही 100 चौरस मीटर 200 चौरस मीटर एवढा परिसर आहे ना, त्याला आपण एक प्रचंड उंच भिंत घालायची आणि तो कम्प्लिटली आयसोलेट करायचा आणि माणसाच्या हस्तक्षेपापासून वाचवायचा. आणि तिथे नंतर पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात काय होतं हे आपण बघायचं. त्या 100 किंवा 200 चौरस मीटर वरती निसर्ग संस्कार करतो. अच्छा. निसर्ग संस्कार करायला सुरुवात करतो. तिथे पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया पडतात, त्या बिया लवकर रुजतात. त्याच्यातून तयार होणारी झाडं जी असतात ती आपण नर्सरीमध्ये वाढवणाऱ्या झाडांपेक्षा हेल्दी असतात. कारण जेव्हा पक्षी विष्ठा करतात तेव्हा त्या बीच्या भोवती विष्ठेच्या रूपातलं खत असतं. बरोबर. त्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो. म्हणजे पक्षी किंवा निसर्गाचं एक पॅकेज आहे अक्षरशः. ऍक्च्युली ती बी आणि त्या बीच्या भोवती विष्ठेचं जे काही थर असतो किंवा विष्ठा त्या बीच्या भोवती असते, ते एक पॅकेज आहे निसर्गाचं. ते पक्ष्यांचं पॅकेज आहे आणि ते पक्षी निसर्गाला देत असतात ते पॅकेज. आणि याच्यातून संवर्धन व्यवस्थित करतोय. आणि याच्यातून पक्ष्यांची पण वृद्धी होते आणि निसर्गाची पण वृद्धी होते. वृद्धी हा शब्द फार महत्वाचा आहे. हा आजकाल वापरत नाहीत लोक शब्द. पण वृद्धी याचा अर्थ एनहान्समेंट व्हायला पाहिजे निसर्गाची. आणि ती केव्हा होते, तर जेव्हा आपण काहीही करायचं नाही असं ठरवतो तेव्हा होते. तुम्ही मला सांगा ना, भीमाशंकरचं जंगल तुम्ही निर्माण केलं का? किरण पुरंदरेंनी निर्माण केलं का?
नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलं का? कोणी निर्माण केलं? माणसाने निर्माण केलं नाही. निसर्गाने. माणसं जंगल निर्माण करू शकत नाहीत. माणसं माळरानं निर्माण करू शकत नाहीत. माणसं समुद्र नद्या निर्माण करू शकत नाहीत. माणसं फक्त त्याचं संरक्षण करू शकतात आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण निसर्गाने आपल्याला सगळ्यात मोठा मेंदू दिलेला आहे. बरोबर. आणि या मेंदूमध्ये प्रचंड विचार करण्याची क्षमता आहे आणि या मेंदूमुळे आपण अचाट कामं या पृथ्वीवरती केलेली आहे. पण ही अचाट कामं करत असताना आपण पृथ्वीचं संरक्षण करण्याचं साधं काम विसरतोय. आणि आपण एका बाजूला म्हणतो की हे विश्वची माझे घर. मग तुम्ही रस्त्याने जात असताना एखादा छोटासा नळ जर का पाणी त्याच्यातून गळत असेल ना, तर त्याच वेळेला तुमच्या डोळ्यातून तसे अश्रू टिपले पाहिजेत, खाली पडले पाहिजेत. तेवढी सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये पाहिजे. आणि ती सेन्सिटिव्हिटी केव्हा येते ना, जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होतो, निसर्गाच्या संवेदना समजून घेतो, तेव्हा येते. निसर्गाच्या संवेदना आपल्या संवेदना बनतात आणि आपल्या संवेदना या निसर्गाच्या संवेदना बनतात. त्यावेळेला आपल्याला एकदम भरून येतं, उचंबळून येतं, रडायला येतो. मला तर कधी कधी पक्ष्यांचं गाणं ऐकल्यानंतर सुद्धा डोळ्यात पाणी येतं की कसं यांना गाणं दिलंय निसर्गाने. किंवा आता परवा मी एका वाटेने जात होतो जंगलातल्या, तर इतका सुंदर वास आला फुलांचा, तर टचकन माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, मला भरून आलं एकदम असं. आता परवा मी असं बघत होतो की थोडासा पाऊस झाला होता, तर मला जंगलातली माती कशी दिसत होती, तर मी पटकन डायरीमध्ये लिहिलं की आपल्या अंगावरती काटा येतो तसा मातीच्या अंगावरती काटा आला होता. बरोबर तशी दिसत होती ती माती. आणि मग नंतर मला आणखीन एक शब्द सुचला की माती फुलं फुलली होती. माती फुलं हा एक शब्द आहे. माती फुलं फुलली होती, माती फुलं उमलून आली होती, माती फुलं फुलून आलेली होती. काय वास असतो तो मातीचा. असं आपल्याला वाटतं की नाही की ती मातीमधली फुलं आहेत म्हणून. अगदी. तर हे सगळं निसर्गाशी जोडणं जे आहे ना, ते व्हायला पाहिजे हो. ते मला असं वाटतं की माणसांनी सगळं करावं, म्हणजे घर दार संसार शिक्षण पोरं बाळ हे सगळं व्हावं, त्याच्यात काय माझं काही म्हणणं नाहीये. पण एक कोपरा आपल्या डोक्यातला, एक कोपरा आपल्या विचारांचा, एक कोपरा आपल्या शरीराचा, कुठला तरी एक कोपरा हा निसर्गासाठी असायला पाहिजे. निसर्ग समजावून घेण्यासाठी असायला पाहिजे, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी असायला पाहिजे. निसर्गाचा नुसता आनंद घेतला तर तो वाढत नाही कधी, तो द्यावा लागतो तरच तो वाढतो. त्यामुळे मी काय करतोय गेली 40 वर्ष, मी आनंद देण्याचं काम करतोय. मी निसर्गाकडनं आनंद घेतोय आणि आनंद वाटतोय. हा, वेचावा आनंद, वाटावा आनंद, यापरता आनंद आणखी कोणता. आणि तुमच्या नागझिरामध्ये जाण्यानंतर आदिवासी बांधवांना पण मला वाटतं त्याच्यातनं भरपूर शिकायला मिळतंय. त्या दृष्टीने पण कामं असतात का तुमची? आम्ही काही गोंड आदिवासी महिलांच्या बरोबर काही पिशव्या बनवल्या, त्या दाखवतो. अच्छा. हा, तर त्या पिशव्या ज्या त्या कापडी पिशव्या आहेत. हे बघा, हे जी आहे ना, हे याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो. हा, आणि त्याच्यावरती बटरफ्लाय आहे छोटस. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या पिशव्या आम्ही बनवल्या आहेत वेगवेगळ्या, त्याच्यावरती पण डिझाईन्स आहेत पक्ष्यांची. हे बघा अशी. आणि हे आदिवासी महिला पेंट करतायत? आदिवासी महिला बनवतायत या पिशव्या. अच्छा. आणि त्या पेंट पण करतायत, त्या शिवतायत. मुली महिला सगळ्या एकत्र येऊन काम करतायत. आणि अशा 4,500 पिशव्या आतापर्यंत त्यांनी बनवल्या आहेत. वा. आणि हा संदेश आम्ही काय देतोय जगाला, आम्ही कोणता संदेश देतोय जगाला, तर प्लास्टिक हे चांगलं किंवा वाईट आहे हा मुद्दा नाहीये, तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावरती अवलंबून आहे ना. बरोबर. तुम्हाला जर का पेसमेकर लावलाय आणि त्या पेसमेकर मध्ये काहीतरी प्लास्टिक सारखं मटेरियल आहे, तर असं म्हणणं हे दुष्टपणाचं आहे ना की पेसमेकर लावू नका कारण त्याच्यात प्लास्टिक आहे. तर ते तिथेच पेसमेकर इथेच असायला पाहिजे की नाही. पेसमेकर हा जंगलामध्ये पडलेला असेल तर बरोबर आहे का? नाही.
प्लास्टिकची पिशवी जंगलामध्ये पडलेली असेल तर बरोबर आहे का? नाही. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शिल्लक अन्न पदार्थ घालायचे, त्याला गाठ मारायची आणि ते फेकून द्यायचं जंगलामध्ये किंवा निसर्गामध्ये किंवा कुठेही, तर हे चुकीचं आहे ना पूर्णपणे. म्हणजे प्राण्यांच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक सापडायला लागलंय ना. कितीतरी प्राण्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडतं. आणि जे रवंथ करणारे जे प्राणी आहेत ते प्लास्टिक प्रोसेस करू शकत नाही, त्यामुळे ते अडकतं आतमध्ये आणि मग त्यांची भूक मंदावते, त्यांची उपासमार होते, शक्तिपात होतो आणि मग मृत्यू होतो. अशी ती प्रोसेस आहे. आणि काही जे कार्निव्होरस अॅनिमल्स आहेत, म्हणजे मांसाहारी प्राणी जे आहेत, त्या प्राण्यांच्या पोटातून ते कसं बाहेर पडतं ते माहिती नाही, पण प्लास्टिक त्यांच्या विष्ठेवाटे खाली पडताना मी पाहिलेलं आहे. अच्छा. पण तरी सुद्धा ते चुकीचं आहे ना, तरी सुद्धा ते चुकीचं आहे ना. मग प्लास्टिक वापरू नका असं नाही म्हणणं, प्लास्टिकचा वापर कमी करा आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढवा. जर का तुम्ही बाजारामध्ये गेलात आणि केळी विकत घेतली तर केळी ठेवायला सुद्धा प्लास्टिक वापरतात लोक. अगदी. आपल्या आई वडिलांनी हे शिकवलं होतं का आपल्याला? किंवा आपल्या आई वडिलांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं होतं का? हे नव्हतं शिकवलेलं. आपल्या आई वडिलांनी काय शिकवलं? साधं राहा, काटकसर करा, कापडी पिशव्या वापरा, हे शिकवलेलं होतं. काटकसर करणं म्हणजेच निसर्गाचं संरक्षण करणं. खरंय. काटकसर करणं म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचा वापर शहाणपणाने करणं. बरोबर. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाचं संवर्धन खूप खोलवर रुजलेलं आहे. त्यामुळे जगाने आपल्याला निसर्ग संवर्धन शिकवण्याची गरज नाहीये. जगाने आपल्याला कार्बनचं एमिशन कमी करा हे सांगण्याची गरज नाहीये. आपण त्यांना शिकवायला पाहिजे की निसर्गाचं संरक्षण कसं करायला पाहिजे. हे आमच्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून आलेलं आहे. आमच्याकडे विसरतोय. आपण नाही विसरलं पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळी कामं इथे चाललेली आहेत. पाणवठ्यांचं चाललंय, नर्सरी सुरू केलेली आहे आम्ही, झाडं लावायला दिली आहेत लोकांना. फळझाडं लोक लावतायत, अत्यंत प्रेमाने लावतायत, झाडं वाढवतायत, त्याच्यातून त्यांना फळं मिळायला लागलीत हळूहळू. आणि पुढच्या 3-4 वर्षात तर पूर्ण हे सगळं चित्र तुम्हाला बदललेलं बघायला मिळेल. आणि कदाचित एखादी पर्यावरणाची यशकथा तुम्हाला इथे येऊन बघता येईल. आणि मग तशाच प्रकारची यशकथा तुम्ही देखील इतरत्र निर्माण करावी, याच्यासाठी प्रयत्न करावेत. पुष्कळ जण आम्हाला असं विचारतात फोनवरती किंवा पत्र पाठवून की आम्ही इथे येऊन काम करू का? तर तुम्ही इथे येऊन काम करणं म्हणजेच एकाच झाडावरती 2 गरुड बसल्यासारखं आहे ना. तुम्ही तुमच्या इथे नागझिरा तयार करा. तुम्ही पण गरुड आहात आणि आम्ही पण गरुड आहोत असं आपण घटकाभर गृहीत धरूयात. तर प्रत्येक गरुड स्वतःची एक टेरिटरी एस्टॅब्लिश करू शकतो ना. प्रत्येक गरुड स्वतःचा एक मुलूक तयार करतो. मग त्याच्यामध्ये स्वतःचा मुलूक तयार करण्याची क्षमता असते. तर तुम्ही दुसरीकडे तुमचा मुलूक तयार करा ना. तुम्ही दुसरीकडे अशाच प्रकारचं काम करा. तुम्हाला आणखीन त्याच्यातून प्रेरणा मिळेल. तुम्ही कदाचित आणखीन नवीन काहीतरी करा. पण जोपर्यंत तुम्ही निसर्गाशी एकरूप होत नाही आणि निसर्गात राहणाऱ्या लोकांना भेटायला जात नाही, लोकांकडे जात नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचणार नाहीत. आणि मग तुमच्या कामामध्ये वेगळेपणा दिसणार नाही. कुणाचं तरी काम स्वीकारलंय आणि ते रबर स्टॅम्प सारखं तुम्ही पण करताय, याला काही अर्थ नाहीये. तुम्ही स्वतःच्या विचारबुद्धीने काम करा आणि मग त्याच्यातून तुम्हाला आणखीन सुंदर सुंदर नवीन संकल्पना सुचतील. आणि अशी हजारो लाखो खेडेगाव आहेत आपल्या देशामध्ये, लाखो खेडे. प्रत्येक जागेचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे, त्या पद्धतीने ती कामं सुरू झाली पाहिजेत. त्याला इंग्लिशमध्ये लोकेशन स्पेसिफिसिटी असा शब्द आहे. अच्छा. म्हणजे स्थानिक परिस्थिती ही वेगवेगळी असते आणि ती वैशिष्ट्यपूर्ण असते, ती विशिष्ट असते आणि ती अद्वितीय असते. बरोबर. त्या पर्टिक्युलर गावासाठी ती अद्वितीय असते. तर अशा पद्धतीने यायला पाहिजे लोकांनी पुढे, तरुणांनी पुढे यायला पाहिजे. आणि तुम्हाला वाटेल पण भरपूर चॅलेंजेस आहेत आपल्या समोर अजूनही. भरपूर. निसर्गाचं संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं हा केवढा मोठा चॅलेंज आहे आपल्या समोर. आणि आता काळाची गरज आहे आता. कारण हळूहळू आपल्याला असं वाटतं की खूप सगळं सुजलाम सुफलाम आहे, तसं नाहीये. खरंय. कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. प्लास्टिकचा मोठा प्रश्न आहे. कितीतरी प्राणी ऍक्सिडेंट होऊन मरतायत दररोज रस्त्यांवरती.
त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आपले जे टीका आदिवासी बांधव आहेत हा ते आदिवासी बांधव जंगलांवरती अवलंबून आहे, तर ते नातं जे आहे त्यांचं जंगलाशी हे चिरस्थायी आहे की नाही, हे शाश्वत आहे की नाही नातं, हे टिकाऊ आहे की नाही नातं, हे आपल्याला तपासून बघायला पाहिजे. ते टिकाऊ नसेल तर आपण काय करायला पाहिजे याची दिशा कामाची ठरवली पाहिजे. म्हणजे निसर्गाचा अभ्यास करून, निसर्गाचं संशोधन करून निसर्गाच्या संरक्षणाचे प्रयत्न केले पाहिजे. आणि निसर्गाचा अभ्यास हा निसर्गाच्या अभ्यासासाठी नाही केला पाहिजे, तर निसर्गाचा अभ्यास निसर्गाच्या संरक्षणासाठी केला पाहिजे. बरोबर आहे. हा फार महत्वाचा फरक आहे बघा. नुसता अभ्यास करणं म्हणजे समजा एखाद्या झाडावरती गरुड बसते आणि पुढची 25 वर्ष मी त्या गरुडाचा अभ्यास करणार आहे, ही कल्पना चांगली आहे, पण तो गरुड जिवंत राहणार आहे का पुढची 25 वर्ष? आणि जाता जाता कीका तुम्हाला अजून एक छोटा प्रश्न, म्हणजे आत्ताच्या पर्यंत इतका सगळं तुम्ही काम केलंय, त्याच्यात तुम्हाला प्रचितीचा आनंद कुठे मिळाला? कुठलं असं होतं जेव्हा तुम्ही अल्टिमेट आपण जेव्हा म्हणतो का तो क्षण अजून यायचा आहे तुमच्या आयुष्यात? नाही, कितीतरी असे क्षण येऊन गेले. आता परवाच लहान मुलं माझ्याकडे आली, दुपारची वेळ होती आणि त्यांनी दारावरती टकटक केलं आणि मी बघितलं काय तर इकडच्या गोंड आदिवासी मुलांनी एक छोटस पक्षाचं पिल्लू आणलं होतं पकडून. बर. आणि मला असं त्यांनी सांगितलं की पाण्याच्या टाकीमध्ये पडलेलं होतं. अच्छा. तर त्या मुलांच्या मध्ये या पक्षाला वाचवण्याची उर्मी, प्रेरणा निर्माण झाली. ही एक प्रकारे आम्ही जे काम करतोय त्याला त्या मुलांनी दिलेली पावती आहे आणि मला आलेली प्रचिती आहे. आता आपण काही पक्ष्यांचे आवाज ऐकूयात. भारद्वाज पक्षाचा आवाज मी मगाशी काढून दाखवला, असा असतो. आणि त्याच्यानंतर आयोरा किंवा सुभग नावाचा एक पक्षी, तो फार सुंदर शीळ घालतो. असा एक तो अतिशय सुंदर शीळ घालणारा पक्षी. नंतर एक पक्षी हा असा कुटुर 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 असा एक आवाज काढतो. त्याचं नाव आहे तांबट पक्षी किंवा कुर्टुगा किंवा कुटुरगा पण म्हणतात त्याला. त्यानंतर एक पोपट आहे, तो असा एक क्वेश्चन मार्क सारखा शिट्टी मारतो. ट्विक ट्विक, त्याचा आवाज आहे तो इंटरोगेटिव्ह आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क आहे असं वाटतं. हा. त्याच्यानंतर पावसा पक्षी, अशी सुंदर शीळ घालतो, उंच उंच चढणारा आवाज. सरपंच ईगल नावाचा एक पक्षी आहे. असा एक तो आरोळी दिल्यासारखा आवाज काढतो. नंतर मत्स्य गरुड आहे, मत्स्य गरुड म्हणजे मासे खाणारा गरुड आहे, तो असा एक आवाज करतो, विचित्र आवाज आहे. कोतवालाचा एक भिकी भिकी नावाचा एक आवाज म्हणजे भिकी भिकी असा एक प्रकारचा आवाज करतो. भरपूर भरपूर तपश्चर्या केली आहे तुम्ही हे सगळं शिकण्यामध्ये, म्हणजे आम्हाला आज ऐकताना इतकं छान वाटतंय. आणि खरं तर आम्ही आमच्या दिवाणखाण्यात बसून मस्त तुमचा हा एपिसोड बघणार आहोत, पण प्रेक्षकांना माझी विनंती की किरण पुरंदरेंचा कधीही लाईव्ह प्रोग्राम बघायला मिळाला तर नक्की बघा. आज तर आपल्याला ही मजा फक्त अशी स्क्रीनवर घेता येते, पण डेफिनेटली काका जेव्हा आपल्याशी ऍक्च्युली संवाद साधतात तेव्हा ती मजा वेगळी असते. म्हणजे आज त्यांनाही एक्सप्रेशन मध्ये खूप मला वाटतं लिमिटेशन आलेत, मलाही कळतंय खूप काही बोलण्यासारखं आहे त्यांच्याकडे. आणि मला माहितीये की तुमच्यामध्ये एक कळकळ आहे, ती तुम्ही आमच्या ह्या इंटरव्ह्यू मधनं लोकांपर्यंत मी प्रयत्न केलाय पोहोचवायचा.
आणि तुम्ही पण नक्की करताय काम, एवढं छान करताय काम. आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली एक नागझिरा बनवावा, जेणेकरून संपूर्ण या जगामधले प्रॉब्लेम्स आपण हळूहळू का होईना पुढच्या जनरेशनसाठी सॉल्व्ह करायला आपण मदत करू शकू एकमेकांना. सो किका, थांबावंसं तर काही वाटत नाहीये, पण तरी सुद्धा तुमचेही तिकडचा अंधार हळूहळू वाढत चाललेला आहे, आपली ही वेळ संपत आलेली आहे. पण तुमच्याशी बोलून आज खूप खूप छान वाटलं. म्हणजे थँक्यू सो कितीतरी मनात प्रश्न आहेत, भाग 2 असा करायला मिळाला तर मलाही नक्की आवडेल. तोपर्यंत अजून तुमचे नवीन काहीतरी समृद्ध अनुभव तुमच्यापर्यंत असतील जे तुम्ही आमच्याशी शेअर करायला उत्सुक असाल. आणि नक्की नक्की लवकर तुम्ही लाईव्ह आमच्याशी भेटायला याल असं अपेक्षा आहे, हे सगळं लॉकडाऊन वगैरे संपू दे. आणि जाता जाता मला अजून एक सांगायचं आहे की या लॉकडाऊन मध्ये लोक आपल्याला म्हणतात की कितीतरी नेगेटिव्हिझम वाढलंय वगैरे वगैरे, पण मला मात्र निसर्ग फार जवळून बघता आला. अनेक पक्षी आपल्या आकाशात आले, कारण आपण घरामध्ये होतो. पक्षी अगदी निर्व्याज बाहेर आले, आपल्याला त्यांच्या शीळ ऐकू येऊ शकल्या आणि त्याचा आनंद आपण घेऊ शकलो. आणि त्याच्यानं जाणवलं की त्यांचा आवाज ऐकणं कुठल्याही लाऊड म्युझिक पेक्षा जास्ती चांगला वाटला. त्यामुळे तुम्ही जे म्हणलं पक्षी तुम्हाला अजूनही साथ घालतायत, पक्ष्यांनी आम्हालाही थोडीफार प्रमाणात साथ घातली या लॉकडाऊन मध्ये. आणि तुम्ही काम जे करताय ते आमच्या छोट्या दोस्तांना, आमच्या मोठ्या दोस्तांना सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. आणि हे सांगून आजचा एपिसोड मी इथेच थांबवते. किरण काका, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. वेलकम. माय प्लेजर. थँक्यू काका, थँक्यू.